मुंबईत नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 63 परीक्षा केंद्रांसाठी अतिरिक्त 100 बसची व्यवस्था। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार। नागपूरमध्ये होणाऱ्या नीट परीक्षेला विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची मोफत बस सेवा। विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर होऊ नये यासाठी महापालिकेचा निर्णय। पुण्यात पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची कडक पावलं। पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर किंवा गैरवापर करणाऱ्यांवर 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार। वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार। उष्णतेची लाट आणि उशिरा आलेल्या मान्सूनच्या विलंबामुळे अंडी आणि भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ। अंड्याचे दर 74 ते 80 रुपयांवरून वाढून थेट 90 ते 96 रुपये प्रति डझनापर्यंत पोहोचले। उत्पादनात घट आणि पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यू दरामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण। एफडीएच्या कारवाईच्या भीतीनं पुण्याच्या शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात बिस्किटांचे पुडे आणि इतर खाद्यपदार्थ पाण्यात टाकल्याचा प्रकार। शिरूरमधील कोल्हापुरी बंधाऱ्यात हे पुडे फेकून दिल्याची घटना समोर। अहिल्यानगरच्या राहुरीतील सोनगाव सातरळ इथे स्थानिक गुन्हे शाखेची धाडीत रेशनिंगच्या सरकारी गहू आणि तांदळाचा मोठा साठा जप्त। कारवाईत तब्बल 12 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक। पुरंदरच्या सीताफळाची बाजारात एंट्री। सीताफळाला 1000 ते 2000 रुपये प्रति कॅरेटचा दर। पावसाअभावी यंदा सीताफळाची आवक घटली। फळांचा आकार आणि गुणवत्ता प्रभावित। आगामी काळातही पाऊस न झाल्यास आवक आणखी कमी होण्याची शक्यता। जालना जिल्ह्यात जून महिन्यात संपत आला तरी पाणी टंचाईचं भीषण संकट कायम। 59 गावं आणि 31 वाड्यांमध्ये 92 टँकरच्या 180 फेऱ्यांद्वारे 1.5 लाखाहून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं पाणी टंचाईचं संकट गडद। कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे आईनमाळमध्ये विहीर कोरडी पडल्यानं गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती।